सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। बातमी आहे रायगडवरून। गडबवाडी ग्रामस्थांचा बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध। उत्खनन तात्काळ बंद करा, बंद करा। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी येथे बॉक्साईट उत्खननाविरोधात ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले। बॉक्साईट उत्खनन तात्काळ बंद करा, आमचे गाव वाचवा अशी संतप्त घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी रुद्रावतार घेतला। ग्रामस्थांचा ठपका आहे की हे उत्खनन पूर्णपणे बेकायदा आणि परवानगीशिवाय सुरू आहे। उत्खननामुळे पाण्याचे स्रोत, शेती आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे। आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संतप्त ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यात काही काळ धक्काबुक्की व तणाव निर्माण झाला, मात्र मोठा अनुचित प्रकार घडला नाही। ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्यांना निवेदन देऊन उत्खनन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। प्रशासन या प्रकरणी नेमकी कोणती भूमिका घेते आणि उत्खननावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आम्ही नाही धावत, आमचं वय थोडं झालं, आम्ही थोडं कमी धावतो। मुलं धावतायत, त्यांनी सगळ्या बाजूने सगळे हेटर बदलले, मात्र पोलीस दखल घेत नाही, सरकार दखल घेत नाही, कोणी उलटे आम्हाला फोन धमक्या देतात की तुम्ही तिथे गेलात तर आमची जागा आहे, आम्ही जाणार तिथे, आमचा हक्क आहे तो आम्ही जाणार तिथे, कारण आमचा पाणी गेलेलं आहे, रस्ता खराब झालेला आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जाणारच कोणत्याही परिस्थितीत। ती आमची हक्काची जागा आहे, ती यांची काही कोणी वापरी जागा नाही, त्यांना कोणा दिली नाही जागा की तुम्ही येऊन खोदा म्हणून। ते म्हणून या ठिकाणी खोदतायत आणि आमचे पोरं ते गेला, पोलिस आम्हाला फोन की तुमची कंप्लेंट आहे। हे कुठले न्याय? अरे न्याय करा काय तरी ना। आम्ही गरीब आहोत याचा अर्थ असा नाही, आमच्या नोकऱ्या आहेत, आमची सगळी मंडळी नोकरी सोडून आल्या आहेत, प्रत्येक दिवसाचे त्यांचा रोज गेलेला आहे, पण माझा पोलीस पण दखल घेत नाही। आम्ही गेलो आमच्या कारवाई करतात, म्हणजे आम्ही आमच्या जागेत पण जायचं नाही का? मग एक काम करा ना, गावात संपूर्ण टाका, आम्ही संपतो। गडबडी गावामध्ये मायनिंग चालू आहे, पण मायनिंग त्यांनी असं चालू केलंय की आम्ही अग्रीमेंट न करता ते लोक खोदकाम करतायत। ते खोदकाम का करतात, त्यांना सपोर्ट कोण करतं, हा पहिला मुद्दा आला। आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या गावाचं पाणी गेलंय, आणि ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात, स्फोट करतात, त्याच्यामुळे जो होणारा आवाज तर येतोच, आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे। आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली तर आम्हाला ते गाव आहे, म्हणजे जशी महाडमध्ये मालेन गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं। आणि जे ट्रान्सपोर्टचं आहे, उद्या ते ट्रान्सपोर्ट, त्याच्यामुळे आम्हाला रस्ते खराब झालेत, आमच्या गावचे पूर्ण पाणी गेलंय, ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करायची आहे। आणि आम्ही जे प्रशासनाला लेटर दिलं त्याची पोलीस, आम्ही समजा ग्रामपंचायत पासून पोलीस स्टेशन, तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री, खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिलंय, त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत। त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आता आमची स्थानिक जी शिंदे गट आहेत, शिवसेना, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। ते आमच्या मदतीला आज आमच्यापर्यंत उभे राहिलेत आणि ते आम्हाला याच्या पुढेही मायनिंग बंद करण्यासाठी मदत करतील याची आम्ही ग्रामस्थांकडून त्यांच्याकडे अपेक्षा ठेवतो, आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट करावे ही त्यांना विनंती करतो। आमच्या गावामध्ये जी मायनिंग चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे, कारण लहानपणापासून आम्ही जे गाव बघितलं आहे पूर्ण निसर्गरम्य, ते तशी जी हिरवाळी आहे ती गावामध्ये राहिली नाहीये, गाव ओळखायला येत नाहीये। ती जी आम्हाला जो फेस करावं लागते ते सर्व प्रॉब्लेम बंद झाले पाहिजे, म्हणून आम्हाला मायनिंग बंद करायची आहे। आणि त्यासाठी शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं की ही मायनिंग पूर्णपणे बंद झाली पाहिजे, हीच माझी विनंती आहे। ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे, त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत आम्ही। आमच्या मुलाबाळांना तिथे मुंबईमध्ये सोडून इथे आले आहोत, कशासाठी तर हे पूर्ण जे चालू आहे अनलिगली ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे। आणि हे पर्यावरण खूप चांगलं होतं इथले, ह्या लोकांनी अनलिगली पूर्णपणे चालू केलंय, त्याच्यामुळे सगळं बिघडून चाललंय। उद्या जर तिथे आता बघायला गेलात ना, पाठी जाऊन बघा तुम्ही, गावाच्या जवळ येऊन मायनिंग थांबलेली आहे, आणि ती मायनिंग जर उद्या बंद झाली नाही तर ते पूर्ण खोदकाम आहे ना खालपर्यंत गावापर्यंत येऊन ते पूर्ण वाहून जाणार आहे, आणि ते पूर्णपणे बंद व्हावं ह्यासाठी आम्ही पूर्ण तरुण पुढे सुद्धा इथे आज उपस्थित राहिलेले आहे। आणि खूप झट्ट आहेत, प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत, पण ती दखल घेत नाही आहेत। त्याची दखल त्याने घ्यावी, नाहीतर उद्या काय त्याचा परिणाम होईल त्याचा प्रशासन जबाबदार राहील, हीच माझी विनंती आहे। एक नंबर बोला।